शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन नियमित वीज पुरवठा द्या. प्राध्यापक मोहन वनखंडे. शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून पूर्वसूचना द्यावी. दररोज ठराविक वेळेत कायम 8 तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच वारंवार बिघाड होणाऱ्या विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन शिंदे सेनेचे प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले. यावेळी विजय पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैगुरे, प्रदीप सावंत, अजित शेजू, तुषार खांडेकर, संजय लिंबिकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सपकाळ, शमशेर नदाब यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक मोहन वनखंडे म्हणाले की वीज कधी जाते आणि कधी येते याची कोणतीही ठोस माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. खंडित वीज पुरवठ्याची वेळ आणि पूर्वसूचना नसल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचे स्पष्ट वेळापत्रक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने मोटारी व इतर विद्युत यंत्रसामग्रीचे नुकसान होत आहे. दिवसा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज नियमित 8 तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज आपण मिरज पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत माननीय मेहता साहेब, अधीक्षक अभियंता प्रभारी यांच्याकडे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन इथं आलो होतो. मेहता साहेब इथं सांगलीहून मिरजमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर स्वागत. आणि आज जे शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता आलेले आहे भारनियमनामुळे, त्यांची निवेदन आम्ही आमचे सर्व ग्रामस्थांवरून देतोय. आणि मेहता साहेबांनी त्याचे सर्व आमच्या समस्या जाणून पण घेतलेले आहेत की पूर्वी 8 तास आम्हाला शेतकऱ्यांना पूर्ण वेळ लाईट मिळत होती, वीज मिळत होती शेतकऱ्यांना, परंतु त्यांचं काही कारणाने 6 तासावर केली. परंतु आम्ही या 2-3 दिवसामध्ये पाहिलं की 6 तास केल्यानंतर सुद्धा काही भागामध्ये 2-2, 3-3 तासमध्ये 6 तासामध्ये सुद्धा लोड शेडिंग व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांची खूप गैरसोय. एवढा तीव्र उन्हाळा, टंचाईचे दिवस आणि पूर्व भागामध्ये असणाऱ्या फळबागा, असणाऱ्या पालेभाज्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत होती. आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन साहेबांना दिलेलं आहे की आपण जे भारनियमन 6 तास केलेलं आहे ते पूर्वीप्रमाणे 8 तास करावं आणि 8 तास तरी पूर्ण क्षमतेनं लाईट त्याच्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही, ट्रिप होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून 2-3 दिवसात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर वादळी वारा, पाऊस याच्यामुळं बऱ्याच वेळेला तारा तुटतात, पोल पडत आहेत आणि त्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट मिळत नाही काही भागामध्ये. तर तेही असे काही आता दिवस वादळी वाऱ्याचे आहेत, तर तात्काळ ती लाईट त्या दिवशी 2 दिवसात 1 दिवसात ती सुरू करून परत त्या भागात द्यावी. खरं तरी साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये सांगितले की 2-3 दिवसामध्ये भारनियमनाचा विषय मार्गी लावून जो वेळ आहे शेतकऱ्यांना, अपरात्री काही प्रॉब्लेम झाले, काल परवाच आपल्या गुंडेवाडीमध्ये घोणसारखे दंश होऊन एका महिलेला म्हणजे जीव गमवायची वेळ आली होती. म्हणजे असे बरेच शेतकऱ्यांच्यात आता प्रश्न निर्माण व्हायला आहेत रात्रीच्या लोड शेडिंगमुळं. तो दूर करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव, माझे मित्र, सहकारी यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. मेहता साहेबांनी ते स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून भारनियमन लवकरच हे जे आहेत ते पण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आपल्याला वीज पुरवठा करण्याचं आश्वासन केलेलं आहे. मी मेहता साहेब आणि माझे सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो.